गणेश मधुकर मुळे, प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस. उदर परडी घेऊनी हाती ब्रह्मांडी फिरवी. उदर परडी घेऊनी हाती ब्रह्मांडी फिरवी. 184 घरी भिक्षा मागविली भरवी. ज्या ज्या घरी मी भिक्षा केली ते ते घर मला रुचले. आदी शक्तीचे कौतुक मोठे भूत्या मज केले, भूत्या मज केले. महाराष्ट्राची आदिशक्ती आई जगदंबेची ही प्रार्थना मला आठवण्याचं कारण म्हणजे अडसूळ साहेब, कारण आज आपल्या पॅनलचे जे प्रमुख आहेत श्रीमती गीतांजली ताई, ही प्रत्येक घराकडे जाते आणि त्या घराची ती भूत्या झालेली आहे, म्हणजे पुजारी झालेली आहे. कारण अशी व्यक्ती जिच्यासमोर असंख्य असे अडचणी आल्या, संकट आली, त्या संकटाला सामोरं जाऊन आज ही लढाई लढते आहे. आणि ह्या लढाईला आपण सगळेजण त्यांच्याबरोबर आहोत. आजच्या ह्या सभेचं खरं तर सुरुवात गणेशापासून झाली असती, परंतु कारण गणेशापासून सुरुवात होणार आणि सभेची सांगता सुद्धा गणेशच करणार आहे. या सभेसाठी उपस्थित असलेले आमचे नेते आदरणीय रवींद्रजी इथापे, या पॅनलचे प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय अडसूळ साहेबजी, या पॅनलच्या प्रमुख श्रीमती गीतांजली शेळके, भगवानजी खोसे, व्यासपीठावर बसलेले सगळे मान्यवर, खाली बसलेले आमचे दिनेशचंद्रजी हुलवळे, अमोलजी बोडके, भगवान पवारजी. खरं तर ही बँक फार मोठी आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. या ठिकाणी काही जण इथे आमचे माणिखंडे बसलेले आहेत. गेल्या 26 वर्षापासून सहकार क्षेत्रातला एक कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय. आदरणीय सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेबांशी जेव्हा जेव्हा माझा संपर्क आला तेव्हा सहकारामध्ये वागायचं कसं, बोलायचं कसं, याचं जर आम्हाला शिकवण मिळाली असेल तर ती आदरणीय सॉलिसिटर गुलाबराव शेळके यांच्याकडून मिळाली. जोपर्यंत गुलाबराव शेळके होते तोपर्यंत त्यांचा सहवास आम्हाला मिळाला, पण काही माझ्या चुकींमुळे तो संपर्क माझा तुटला, कारण साहेब गेले. उदयदादांशी एवढा काय माझा संपर्क आला नाही. पण 15 ऑगस्ट 2024ला जो यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला जो कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमाला मी आवर्जून उपस्थित होतो, कारण त्या कार्यक्रमाला आमचे नेते आदरणीय कर्मविधाते शरदचंद्रजी पवार साहेब येणार होते. पण तिथे एक व्यक्ती मी बघितली, पहिल्यांदा मी बघितलं, एक अतिशय मनावरती असं हास्य असलेलं, मनावरती एकदा प्रसन्नता असलेली ती व्यक्ती म्हणजे गीतांजली ताई. कारण कुठेतरी आपण चांगलं काम करतोय, त्या चांगलं काम करण्यासाठी ही सगळी मंडळी माझ्याबरोबर येत आहेत आणि त्या कामाला मला आशीर्वाद पाहिजेत, हा आशीर्वाद सगळ्यांनी दिला. मग नंतर काय घडलं कुणास ठाऊक, घरामध्ये महाभारत चालू झालं. घाटकोपरच्या सभेमध्ये सांगितलं की गीतांजली ताईंची अवस्था त्या अर्जुनासारखी झालेली आहे. कारण लढायचं कोणाबरोबर, कारण समोर आपले सगळे नातेवाईक आहेत. ही गर्भगळीतपणा झाल्यानंतर त्याला कृष्णाने सांगितलं की लढाई करत असताना नातेवाईक बघायचे नाहीत, ती लढाई आपण जर चांगल्यासाठी करतोय तर त्या लढाईला आपल्याला उतरून अतिशय गंभीरपणे त्याला लढाई झाली पाहिजे. मग मी विचार केला, ज्याच्याबरोबर श्रीकृष्ण असतो त्याची लढाई तर जिंकणारच आहे. मग मी म्हटलं श्रीकृष्ण कोण आहेत, तर या व्यासपीठावर बसलेले सगळे आणि इथे असलेले सगळे मतदार हे श्रीकृष्ण आहेत, म्हणून आपण ही लढाई जिंकणार आहोत. आणि सुरुवात मी ज्या आदिशक्तीच्या प्रार्थनेमध्ये केली, त्या प्रार्थनेमध्ये एवढंच सांगेल, ताई तुमच्या वचननामामध्ये सांगितलंय की मी गुलाबराव शेळके साहेबांनी जे काय आमच्या समोर ठेवले ते 11 वचनांपैकी एक सांगितलं की ही सभासदांची मी बँक म्हणून ओळख करणार आहेत. खरंच मला असं वाटतंय की आपण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य करतो तेव्हा ते राज्य रयतेचं राज्य म्हणून ओळखलं जातं. तसंच आपण ही बँक, ही सभासदांची बँक म्हणून जर आपण पुढच्या 5 वर्षामध्ये जर केली तर मला खरंच वाटतंय की गुलाबराव शेळके साहेबांसाठी उदयदादांचं स्वप्न साकार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तेवढी शक्ती तुमच्याकडे आहे आणि त्या शक्तीला नतमस्तक होऊन तुम्हाला विजयाच्या मनापासून शुभेच्छा देतो. विजय तर झालेलाच आहे, परंतु पुढच्याही काळामध्ये असंख्य असं आपल्याला कामं भरपूर करायची आहेत. कारण मी नेहमी सांगतो, आम्हाला नेहमी सांगितलंय, वसंतदादा पाटील असतील किंवा यशवंतराव चव्हाण असतील, त्यांनी आमच्या वाचनामध्ये आलेलं आहे की सहकारातून नेतृत्वाची निर्मिती होते,
त्याचे एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सॉलिसिटर गुलाबराव शेळके. हे आपल्याला नेतृत्व तयार करायचं आणि ते नेतृत्वाची सुरुवात तुमच्यापासून होईल एवढा आशावाद बाळगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार.